गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्हाला आवाज ऐकू येत आहे ना? इथे गजानन बाबाच्या मंदिरात चालू आहे. गाडगे बाबाच्या मंदिरात चालू आहे. इकडे 25 तारखेला कार्यक्रम असते तिथे. आता माझी सई चालली शाळेत. थंडी आहे. सकाळी स्वेटरही नाही घालत, काहीच नाही घालत. सई तिचं कानाचं ते हेडफोन होता तोही ठेवला. कुठे ठेवला गुरुने तर काय. स्वेटर घालायची सवय नाही, पप्पासारखीच आहे. स्वेटर नाही घालत, काही नाही घालत. आणि इकडे माझा गुरु झोपलेला आहे. इथे टी व्ही चालू आहे. मस्त चहा मांडलाय. गुरु झोपलाच आहे. इकडे दूध ठेवलं आता गरम करायसाठी. बाकीचे कामही नाही करता येत. जसे आता भांडे बाहेर न्यायचे होते तर थोडंसं आवरायचं होतं. आवाज येणार खडखड म्हणून. हा गडी झोपला इथे. तो गुरुचा फॅन आहे हा. याला थोडा कफचा त्रास आहे तर डॉक्टर म्हणे सकाळी हीटर लावायचं म्हणून तो फॅन आणला हिच्या पप्पाने. गडी झोपला आहे. आता आपण दाजी पाहू काय करते. इथे कपडे पडले आहे डान्सचे. अरे देवा बापरे. आधी मानो मी म्हटलं आत्ताच मी पाण्यातून हात धुवून आलेली आहे. चांगलं वाटते ना थंडीच्या थंड थंड. हे काढ ना थोडंसं प्लीज. सर्दी झाली म्हणजे थोडंसं नाक वाहत आहे. आंघोळ करायची माझी काही हिंमतच होत नाही राहिली. इतकी थंडी आहे. असं पांघरून घेऊन झोपून जा. सगळं आई तर दिलं माझी चहा नाश्ता जेवण. नाही सोनूने तुम्ही काय खाऊन राहिले? सुभायचा नाश्ता घाला ते टी शर्ट घाला. थंडी वाजते. हेल्दी फूड. पपई कापली, अनार. सर तुम्ही लवकर टी शर्ट घाला ना. तुम्ही पाणी आणून फेकून आता. लवकर टी शर्ट घाला. आधी माणूसारखे बसले तिथं. कुठं वावरात कशाला? नाही मी नाही आहे. गुरु राहते सर. गुरुला बरं नाही तुम्हाला माहित आहे. मी आली असती पण गुरु आता भाग आहे आपल्याला. तुम्हाला तर म्हटलं 10 काम सोडा विहीर करून टाका. चला आता बाहेर काय चालू आहे पाहू आपण. ते कपडे तर आवरून घेत होते सर थोडेसे. हे इथं ठेवलेले आहे डान्ससाठी. काही जे लागते ते काढून घ्या. बाकी आवरून ठेवून द्या. गुरुची गाडी. हे ही गाडी गुरुची नवीन आहे. आमचे बाबा चालले बाजारात. माल पाठवून राहिले आमचे बाबा. बिचारे एवढं त्यांना बरं नाही आहे एवढं तरी पण ते बाजारात जातात. आम्ही आलो मोची गल्लीमध्ये. दाजींना सामान घ्यायचं आहे. बिंदिया घ्यायची आहे डान्सच्या. ते अंदर आहे. बाईक आहेत एकटे. गुरु पा गुरु. आणि मी माहिती का काय घेतलं. ये ना इकडे दादा. मी घेतले हे माझ्या टिकल्या. मी नेहमी एवढ्या डझनभर घेऊन घेते म्हणजे खूप दिवस पुरते. गुरु मी काय घेऊ? गुरु काय घेऊ? पडला ना. मी सांग मी काय घेऊ. मम्मी काय लावत असते? कोणती टिकली लावते मम्मी? शी लवकर सांग बरं गुरु. मम्मी कोणती टिकली लावते? दाखव. तू हात लावून दाखव. कोणती? हे टिकली लावत असते का मम्मी? हे लावत असतो का मी? मग कोणती लावत असतो? हे बाई हे लावते मम्मी. गुरु ते नाही आपला नाही येते. हे बाई हे लावते मम्मी लावते ना. आज पार्सल चाललं अकोल्याची गॅदरिंग आहे ना.
ज्वेलरी चालल्या. यांची सगळी घाई गडबडीचंच काम असते. बिचारी एकटी काय काय करतील. लय लय मेहनत करते हो माणूस. असं वाटते मिलिटरीतून सुट्टी घेऊन झाले नाही का माणूस. पण मिलिटरीत नाही आहे ना, पोलीस नाही आहे. लोकांना धोका खाते चेहरा पाहून, जसं मी खाल्ला. हसा हसा हसा. ते कसं बाळ गुरु चला आपल्याला जा लागते. तर ह्याची थैली आहे का? अशी थैली तरी द्या म्हणा. मग अशी थैली आहे का त्यांची? नाही तर मग एखादी थैली घेऊन घ्या ना इथून रेडीमेड, त्याच्यात मग टाकून देता येते. लिहित चला चला गुरु आता टोपी काढत जा आणि घाला. चला लवकर. दादा येऊन आले. दादा दादा लवकर. आता आम्ही निघतो. आता आम्ही चाललो बस स्टॉपवर है ना, राजापेठ बस स्टॉपवर. चला आम्ही आलो आता राजापेठ बस डेपो. इकडे आता अकोल्याला पार्सल लावणार आहे दाजी. आज अकोल्याच्या गॅदरिंगचं माल पाठवलेला आहे. अर्धा थोडीशी ज्वेलरी राहिल्या होत्या, बस ते ज्वेलरी पाठवत आहे. आता कोणती गाडी आहे कोणती नाही काय मी नक्की वेळेत आहे. हा माझा गुरु आहे. गुरु आज गुरु सोबत फिरून आला. बरंही नाही तरी फिरून आलं. ह्या राजापेठ डेपोमध्ये एका दादाचं हे आपलं चहाची कॅन्टीन आहे. हे 2 दादांची अपंग आहेत. त्यांनी ओळखलं, त्यांनी बोलवलं, चहा बिस्किट दिले, गुरुला बिस्किट दिले आणि खूप छान बोलले. ते त्यांना खूप व्हिडिओ आवडतात. हे बघा, प्रहार कार्यालय मोफत रुग्ण व अपंग सेवा हे त्यांचं शॉप आहे. इथे त्यांनी नाश्ता समजा बिस्किट चहा सगळं काही ठेवलं आणि खूप गोष्टी केल्या. खूप छान वाटलं यांच्याशी भेटून. त्यानंतर ज्वेलरी शॉपमध्ये गेलो. यांच्या अंगठ्या आता लहान करावं लागते. आता हे डायटिंगवर आहे तर सध्या यांचं वजनही घसरलं, अंगठ्याही ढिल्या होऊन राहिल्या, तर त्या अंगठ्या लहान करायसाठी आणल्या. त्यानंतर मग आम्हाला यांनी नाश्ता करायला नेलं छान मामाजीच्या रेस्टॉरंट म्हणजे मामाजीच्या हॉटेलमध्ये. खूप फेमस हॉटेल आहे. आणि ही बघा ही गुणी पोरगी. का गो बाई तुझं नाव काय ग? तुझं नाव सांग पहिले. आता तुझं नाव सांग आता. नित्या. पूर्ण नाव सांग. तुझं नाव सांग. नित्या काय? इकडे बा ना. तू कोणाला पोराली ते गावनाला पाहिलं पाहताय काय? अच्छा लिफ्ट पाहत आहे का? मला वाटलं त्या गावण्याला बाईलाच पाहत आहे का? गावण्याला बाई तू ओळखता ना? तू यांचे इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असता का ग? हो का? इकडे पण बोल. बापा बापा बापा. वा वा. तू लय हुशार आहे का तू तर? हो का? लय हुशार आहे तर. कुठल्या शाळेत आहे का तू? हा अंगणवाडीत आहे का तू? मोजरीत आहे का तू? अच्छा. इंस्टाग्राम लय हुशार आहे. गुरु दीदी बाई कशी बोलते? फोटो काढू. व्हिडिओ काढू आपण. बस कुठं गेला इंस्टाग्राम हे नाही इकडे. तुमचा व्हिडिओ कुठे दाखव. का माझा व्हिडिओ राहू दे, आपण व्हिडिओ काढू ना. ह्या इथं जात. इथं हा सर्च करायचं. हो हात पण लावतो. कोणतं गाणं करतो माझ्यासोबत? हॅलो हा चांगलं.
तर मग हे करून ठेवा, ते ठेवून देऊ आपण. आपण हार बनवून घेऊ सोन्याचा. तर आता आम्ही आलो घरी. गुरु झोपला. गुरु रस्त्यातच झोपला, म्हणजे गाडीवर असताना. सर्दी झाली, खूप थंडी आहे. तर आज पार्सल लावताना काही जुन्या गोष्टी आठवण आल्या. तुम्हाला माहीतच आहे माझ्या घरी नाट्यशृंगारचा बिझनेस आहे. शाळेचे गॅदरिंग चालू झाले, तर अकोल्याची गॅदरिंग आहे, तिथे कॉस्ट्यूम पाठवली आहे. आता ज्वेलरी पाठवायला गेलो होतो. मला अजूनही आठवते, लग्न झालं 1 मिनिट सॉरी, लग्न झालं माझं, आणि लग्न झालं मेमध्ये. तर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहुतेक मला 7वा की काहीतरी 8वा महिना चालू असेल, बहुतेक 6वा, 7वा, 8वा महिना. तर फर्स्ट टाईम त्यांनी खूप भरपूर गॅदरिंग घेतल्या. म्हणजे तशा गॅदरिंग घेत होते ते, पण कॉस्ट्यूम दुसऱ्याकडून आणते, काही थोडेफार त्यांच्याकडे होते. पण बिझनेस वाढीस मग लग्नानंतर त्यांनी फर्स्ट टाईम आणला. पहिल्या वर्षी इतके ते भांबावून गेले होते. आणि माझं ऑफिस होतं, पैशाची खूप तंगी होती आम्हाला. कर्ज म्हणे मी सई माझ्या पोटात होती तेव्हा, 7-8 महिन्याची, तरी 7 महिन्याची होती वाटते, 6 जे काही असेल. तर म्हणजे पोटात होती. तर मी त्यांना मदत करू लागायची. आज मला ते दिवस एकदम आठवले, जेव्हा पार्सल लावायला गेली की नाही, मी त्यांच्यासोबत जायची, कॉस्ट्यूम घेऊन, थैल्या पकडून घेऊन जायची. कधी कधी ते दुसऱ्या शाळेत गावाला गेली तर मला ह्या शाळेत पाठवायची. ते म्हणजे हाताखाली मुलंही नव्हती, तर मग मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन किंवा मग ऑफिसमध्ये लेट जायची, घरी कामं करायची नाही. मी घरी कामं सकाळी करण्याचं ते बिझनेससाठी मी कॉस्ट्यूम घेऊन जात होती, तर मग मी घरी पण काही करायची नाही. सकाळी बस चहा घेतला की निघून जायची, पोटात सही असताना. मग जेवणाचं काही घेतलं आपलं हॉटेलचं वगैरे, जेवलं नाही तर मग मम्मीला म्हणायची डबा पाठवून द्या. घरी तशी निघायची. ते मला दिवस इतके आठवते. एक वेळा सांस्कृतिक भवनमध्ये गॅदरिंग होती, कॉस्ट्यूम पाठवले होते, पण काही मुलांना 1-2 डान्सचे ऐन वेळेवर पाठवले होते. मी अक्षरशः सांस्कृतिक भवनच्या समोर एवढं मोठं पोट घेऊन मी पूर्ण असं मांडून बसली होती. कपडे विकतात कसे तसं. सगळेजणी माझ्याकडे, अरे बापरे बाई प्रेग्नेंट आहे, बसली आहे, खूपच. अरे म्हटलं हे मला एकदम एवढं इमोशनल नका करू, हे दिवस आहे माझे निघून जातील. म्हटलं माझा नवरा मेहनत करत आहे, माझं काम आहे त्यांना सपोर्ट करणं, नाही का. कारण मला काही पैशाचं खूप म्हणजे एवढं नव्हतं, पण कर्जच एवढं झालं होतं की आम्ही छिनबिन झालो होतं. माणूस अतोनात प्रयत्न करत होता. मम्मी पण त्यांना प्रयत्न करू लागली. आणि मग झालं ते गॅदरिंग छान पार पडली. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मग मला बसवलं, जेवण वगैरे दिलं. म्हणजे खूप त्यांनी मला हे केलं. खूप वेळच्या बसल्या म्हणे रश्मी मॅडम वगैरे. मग यांच्याही डोळ्यात पाणी आलं. मग यांनी गॅदरिंग झाल्यावर जवळ घेतलं. आणि ठीक आहे सगळं व्यवस्थित होईल. माणूस माझा एकदम पॉझिटिव्ह आहे. ऑल इज वेल. कितीही खिशात दमडी नसेल पण ₹1,00,000ची वस्तू मागायला म्हणून ठीक आहे घेऊन देतो. म्हणजे आज ते जुने दिवस आठवले मला. विचार करा, माझ्या पोटात बाळ 7-8 महिन्याचं, मी 4 थैल्या हातात घेऊन चालली. आमची ते ऑटो लवकर भेटत नाही. इथून तर जवळजवळ समजा तरी किलोमीटर, अर्धा-पाऊण किलोमीटर तरी पायी जावं लागते. मी थैल्या घेऊन जात होती. स्वेटर अंगात, बॅग, माझी हँडबॅग. मग ते पोचल्यावर मग शाळेत पोचून दिलं की मग माझ्या ऑफिसला जा. ऑफिसमधून मग ऑफिसमध्ये पण कामं एक्सक्यूज मी, ऑफिसमध्ये कामं करा. ऑफिसमध्ये काम चिव वेळ होतो. त्यात खूपच म्हणजे पैशासाठी म्हणतात ना, पैसा तो खुदा नाही पर खुदा से भी कम नाही. तर माणसाने पैसे कमवायला शिकलो पाहिजे. कारण पैशाशिवाय काहीच नसते. हे लग्नानंतर हे तर आम्हाला माहीत पडलंच होतं. लग्नानंतर आम्ही आता कोणालाही सांगतो जे नवीन आता लग्न करणार असतील की बा पहिले पायावर उभं राहा, मुलगा असो या मुलगी, मग लग्न करा. कारण नंतर पैशाशिवाय काहीच नसते. कारण मी प्रेग्नेंट आली, जो खर्च वाढून गेला. मग सगळं प्रायव्हेटमध्ये केलं यांनी. माझी डिलिव्हरीसुद्धा यांनी प्रायव्हेटमध्येच केली. नाही म्हणे गव्हर्नमेंटमध्ये नाहीच म्हणे. तर खूप काही अशा इमोशनल गोष्टी आठवल्या मला. गाडीवर आठवताना रळ येत होता. पण असं वाटत होतं नाही, देवाची साथ आहे, आपण प्रयत्न करत आहे आणि आपण इमानदार आहे. मेन म्हणजे इमानदार आहे. आपण कोणाचं मन नाही दुखवलं. छोट्या मोठ्या गोष्टी तो होतच राहते. पण आणि मेन म्हणजे माझं असं आहे, माझं स्वतःचं असं आहे की मी माझ्या डोक्यात एक फीड की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. बस मी ह्या तत्वावर आहे आणि स्वतःला करावं लागते. बस याच्यामुळे मी खूप खुश आहे आणि माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी करत असते. आणि बाकीचं तुम्हाला माहीतच आहे.
आणि तुम्हाला हसण्याचा प्रयत्न करत असते. हा माझा एक छोटासा व्लॉग, मी डेली रुटीनचा थोडा व्लॉग केला. तुम्हाला माहिती आहे खूप कामं असते, मग इकडे काही पडलं असते, इकडे पसारा पडलं असते, मग तुम्ही म्हणता मला मग आई बाई पसारा तावड. कधी कधी असं होते, एवढी मला व्लॉगिंगची सवय नाही आहे असं वाटते, ह्यावरून घ्या मग आपण व्हिडिओ काढा. पण कशाचं तेवढ्यात विसरून जाते, मग कोणी पाहुणे येते, कोणी अमकं येते, कोणी ढमकं येते, मग जेवायची वेळ होते. मग असं करत करत पूर्ण दिवस निघून जाते. मग तरी पण मी आजचा छोटा एक व्लॉग काढला. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता सहीला जाते मी ट्युशनवरून आणायला, मग करते स्वयंपाक. गुरु झोपलाय. तर कसं वाटलं माझा व्लॉग नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.